नमस्कार. अमृत प्रवाह या युट्यूब चॅनेलवर आपणा सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. अमृत संवाद या मालिकेमध्ये आपण डॉक्टर हेडगेवार यांच्या चरित्राचा सांगोपांग विचार करतोय. आपल्या बरोबर आहेत डॉक्टर मनोज पाटील सर. सर पुन्हा एकदा स्वागत आहे. डॉक्टर, आपण बोलत असताना कलकत्त्यामध्ये 19 वर्षांचा बाल केशव म्हणूया युवक केशव राहायला गेला. आपला प्रांत सोडून तो परदेशात गेला. तिथं जाऊन त्यानं तिथल्या मारवाडी लोकांना होणारा त्रास आहे किंवा शीख परिवारातल्या लोकांना होणारा त्रास आहे याच्याबद्दल आवाज उठवला, हे आपण सगळं ऐकलं. पण मुख्य ज्या उद्देशासाठी तो गेलेला होता, जे शिक्षण होतं, त्याचं पुढे काय झालं? हा जास्त कार्य देशकार्यामध्ये वेळ घालवत होते, मात्र क्लासरूम मध्ये त्यांचं लक्ष चांगलं असायचं असं लिहिलेलं आहे. हे कमी वेळ अभ्यास करायचे पण जास्त मार्क पाडायचे. 73% मार्काची नोंद आहे. अच्छा. हे करत असताना त्यांनी वेगळ्या सगळ्या क्रांतिकारकांच्या बरोबर, कार्यकर्त्यांच्या बरोबर भेटायचं, बोलायचं, सगळं करायचं. त्यावेळी अलीपूर बॉम्ब खटला चालू होता. खुदीराम बोस त्यांचं नाव होतं. बरोबर. आणि त्याच्या मागे सरकार एवढा हात धुवून लागलं होतं की त्यांनी जवळजवळ 4000 साक्षीदार, 5000 पुरावे इतके तयार करून ते, म्हणजे किती बारीक तपासण्या केल्या असतील विचार करा. एवढा मोठा खटला त्यांनी उभा केला होता. आणि ह्या खटल्याच्या उत्तर देण्यासाठी जी व्यवस्था करायची, त्या व्यवस्थामध्ये डॉक्टरांची भूमिका होती. क्या बात आहे. म्हणजे अभ्यास करत करत या बाकीच्या क्रांतिकार्याकडे थोडाफार का होईना ते ओढले गेलेले होते. नुसतं ओढले गेले नव्हते, सरळ सरळ अनुशीलन समितीचे सदस्य होते. आणि त्या अनुशीलन समितीचे सदस्य म्हणून यांचं सांकेतिक नाव कोकेन हे होतं. त्याच्यामध्ये प्रवेश घेणं इतकं सोपं नव्हतं. त्याच्यासाठी खूप कठीण परीक्षा द्यायला असायच्या. आणि ती सगळी परीक्षा त्या पार करून केशवराव त्यामध्ये सहभागी झाले आणि त्यांच्या सगळ्या कामामध्ये मदत करायची. त्यात खूप गमतीशीर गोष्टी पण घडायच्या. पोलिसांना अंदाज होता. आणि इवन ते मेडिकल कॉलेज जे होतं ते नॅशनल मेडिकल कॉलेज होतं आणि त्याच्यात पाळत ठेवायला त्यांनी एका पोलीस अधिकारी आत विद्यार्थी म्हणून घुसवलेला होता. बर. म्हणजे त्याच्यामध्ये जसं आपण म्हणतो ना की गायीनं शेंग मोडून वासरात शिरावं, तसं हा पोलीस अधिकारी विद्यार्थी म्हणून शिरलेला होता आणि यांच्यावर पाळत ठेवायचा. आणि ह्यांनाही त्याची कल्पना असायची बरं का. म्हणजे केशवरावांचं हे माणूस पारखण्याचं एक वैशिष्ट्य मजेशीर होतं. अगदी ते जिथे राहत होते तिथं सुद्धा एक माणूस होता. आणि त्या माणसाबद्दल मित्र ह्याला सांगायचे की हा आपलाच आहे की, चांगला आहे की, थांबा, लगेच निर्णय करू नका, थोडं परीक्षा करा. मग त्याच्यामध्ये काय व्हायचं की त्यांच्याबरोबर त्या राहण्यात नारायणराव सावरकर होते, सावरकरांचे बंधू. त्यांची पत्र यायची आणि ती पत्र हे सगळेजण अगदी वाचायचे. त्यावेळी इकडं अंदमानात होते आणि त्या ह्याच्यामध्ये ती पत्र वाचायची. एकदा सगळ्या मित्रांना ह्या गुप्तहेराची ट्रंक उघडून त्याच्यामध्ये काय काय सामान आहे तो काढलं, तर त्यात एक पत्र होतं की तिथं ना दा सा आपल्याकडे राहायला येणार आहेत, त्याच्यावर पाळत ठेवा, असं एक पत्र तिथं सापडलं. हे आपल्या मित्रांना दाखवून दिलं. मित्रांना आश्चर्य वाटलं, ह्याला माणसाची पारख एवढी छान कशी आहे. अच्छा. त्याची एक गमतीशीर घटना पण आहे. एक डॉक्टर चौधरी म्हणून होते आणि त्या चौधरींच्याकडे रात्री हे जायचे, काही कामं असतील ती करायसाठी. आणि हे गेले, यांच्या पाठोपाठ हा महाविद्यालयातला यांचा मित्र गेला आणि तिथं असं गिलट्या घालत होता. पोलीस असलेला तो. हा. आणि मग केशवरावांना अंदाज तर आलाच होता. मग तास, 2 तास, 3 तास यांनी इकडच्या तिकडच्या गप्पाच केल्या. अच्छा. मुख्य कामाचे मुद्दे बोललेच नाहीत. हा कंटाळा, यांचं काय असलं चाललं नाही, काय मजा मस्तीत चालली आहे म्हणून तो तिथंच जिन्यामध्ये झोपला. जिन्यामध्ये झोपल्यानंतर ते खाली येताना खडखड खडखड त्याला आपलं लाथाडत पुढेपर्यंत आणलं, लोळला तो आणि म्हणलं, काय रे इथं का बसलायस? ते असं चाललंय, म्हणजे सहज बसलो होतो. तुझं नाटक मला लक्षात आलंय, चल जिलेबी दे, चल खायला. त्या रात्रीच्या वेळी त्यानं जिलेबी बनवणाऱ्याकडे नेलं, त्याच्याकडनं जिलेबी वसूल केली, सगळ्या मित्रांना खायला घातली आणि अशा प्रकारे ह्यांचं कॉलेज मधलं हे चालू होतं. त्यात
एवढ्यावर थांबत नव्हतं. म्हणजे ही कामं करायची म्हटल्यानंतर खूप गोष्टी होत्या. हम्म. एक श्यामसुंदर चक्रवर्ती म्हणून होते. हम्म. यांची चांगली मैत्री होती आणि ते बऱ्याचदा भूमिगत असायचे. अच्छा. आणि ते भूमिगत असल्यानंतर मग ह्यांची मुलगी लग्नाला आली होती. त्या हम्म. मुलीच्या लग्नाचं जे काही करायचं ते सगळं काम सुद्धा डॉक्टरांनी केलेलं. अच्छा, म्हणजे एका क्रांतिकारकाच्या घरातलं कार्य सुद्धा त्यांनी स्वतःचं कार्य म्हणून केलं. हा. आणि जे कोणी भेटतील, जो देशभक्त आहे, क्रांतिकारक आहे, ते मौलवी लियाकत हुसेन म्हणून एक होते. बर. आणि ते सभा घ्यायचे हम्म. आणि त्यांच्या सभेला हे जायचे. ते एकदा आजारी पडले तर त्यांची सेवा शुश्रूषा करायला सुद्धा डॉक्टर हजर होते. अच्छा. एकदा रात्री हे श्यामसुंदर चक्रवर्ती त्यांच्याकडे आले आणि म्हणले, केशवराव आपल्याला जायला लागते. कुठं जायला लागते? कलकत्त्यापासून जवळच एक गाव आहे आणि त्या गावामध्ये कोकणातला कुठला तरी मराठी माणूस आहे आणि तो क्रांतिकार्यामध्ये भूमिगत आहे, आजारी पडलाय आणि त्या आजारात त्याचा मृत्यू झालाय. बापरे. असं म्हटल्यावर केशवराव तडक उठले. मध्यरात्रीची गोष्ट आहे. कलकत्त्याच्या बाहेर जाऊन सायकलनी ह्याच्यापाशी गेले, पण नुसते गेले नाहीत. जाताना दशक्रियेसाठी लागणाऱ्या ज्या ज्या गोष्टी आहेत त्या सर्व गोष्टी, त्यासाठी लागणारे भटजी, या सगळ्याची व्यवस्था करून गेले. बर. म्हणजे इतक्या बारीक सारीक गोष्टी. क्या बात आहे. म्हणजे मंडळी, एक गोष्ट आपल्याला लक्षात येते की आपल्या संस्कृतीवर तेवढा कमालीचा विश्वास आणि तेवढी कमालीची श्रद्धा असल्याशिवाय ही कामं सहजगत्या कोणाला होणार नाही. वयाच्या 19-20व्या वर्षी परमुलखात असलेल्या एका आपल्याच मुलखातल्या मराठी असणाऱ्या अशा भूमिगत कार्यकर्त्यासाठी, भूमिगत क्रांतिकारकासाठी त्यांनी दशक्रियेची संपूर्ण योजना केली. त्याचबरोबर एखाद्याच्या घरातलं लग्न कार्य आपण स्वतःहून केली. याचा अर्थ आपल्या बरोबर असणाऱ्या आणि आपल्या विचारांच्या बरोबरीनं जाणाऱ्या सगळ्यांनाच एक आपलेच बंधू मानून त्यांच्या घरचं कार्य हे आपलं कार्य असं म्हणून करण्याची एक अतिशय प्रगल्भ अशी बुद्धी त्याच वयामध्ये डॉक्टरांच्याकडे होती, हे आपल्याला लक्षात येतं. आता तुर्तास आपण इथेच थांबूयात. आपण पुन्हा पुढच्या भागात भेटू. धन्यवाद.